नमस्कार. प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये उन्हाळी वाळवणातला वर्षभर टिकणारा एक पदार्थ तयार करतोय, तो म्हणजे मटकीच्या डाळीचे सांडगे. आमच्या गावाकडे सातारा भागामध्ये ज्या पद्धतीने मटकीच्या डाळीचे सांडगे केले जातात, त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. हे सांडगे केल्यानंतर 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले असे वाळवून घेतलेले. हे बघा, छान वाळलेले. आता हे सांडगे भाजी करण्यासाठी तयार झालेले. तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आमच्या गावाकडे ज्या पद्धतीने मटकीच्या डाळीचे सांडगे केले जातात, त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे. तर हे बघा, सांडगे करण्याकरता मटकीची डाळ आपण जेव्हा बाजारातून आणतो त्यावेळेला अशी गावरान असलेली बारीक असलेली डाळच घ्यायची. फार मोठी जाड असलेली डाळ घ्यायची नाही. अशा बारीक डाळीमुळे सांडगे खमंग होतात चवीला आणि वर्षभरही छान टिकतात. तर ह्या 3ही डाळी मी उन्हामध्ये छान अशा 2-3 तास वाळवून घेतल्यात, पाकडून निवडून घेतलेले आहेत. मटकीच्या डाळीमध्ये एवढे तेवढे खडे असतात, धूळ असते, त्याच्यासाठी निवडून पाकडून सुती कापडाने ह्या डाळी पुसून घ्यायच्या. तर इथं 1.5 किलो मटकीच्या डाळीसाठी 150 ग्राम इतकी चण्याची डाळ घेतली आणि 6 चमचे उडदाची डाळ घेतलेली. जर तुम्हाला मुगाची डाळ घालायला आवडत असेल तर जेवढी चण्याची डाळ 150 ग्राम घेतली तितकी डाळ तुम्ही इथे घेऊ शकता. जर 1 किलोच्या प्रमाणामध्ये मटकीच्या डाळीचे सांडगे करायचे असतील तर 100 ग्राम इतकी चण्याची डाळ घ्यायची आणि 4 चमचे उडदाची डाळ घ्यायची. धने 1 चमचा आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे. तर इथं धने मी 1.5 चमचा आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. सगळ्या डाळी आपण मिसळून घेऊया. चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. चण्याच्या डाळीमुळे आणि उडदाच्या डाळीमुळे सांडगे आपले चवीला पण खमंग होतात आणि सांडग्याच्या पिठाला थोडासा चिकटपणा येतो. आणि ह्या डाळी घातल्यामुळे सांडग्याची भाजी आपली करताना सांडगे भाजीमध्ये विरघळत नाहीत. त्याच्यासाठी ह्या 2 डाळी मी इथे घातलेले आहेत. आता धने घालूया. 1.5 चमचा इतके धने घातले आणि 1 चमचा जिरं घातले. आता हे चांगलं मिसळून घ्यायचं आणि चक्कीतून आपल्याला जाडसर रवाळ असं दळून आणायचं. जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये सांडगे करत असाल तर मिक्सरवरती सुद्धा ही डाळ तुम्ही रवाळ अशी बारीक वाटून घेऊ शकता. हे बघा, आता सगळं साहित्य चांगलं मिसळून झालेलं आहे. घरगुती चक्कीवरून किंवा मोठ्या चक्कीवरून जरी हे सांडग्याचं पीठ दळून आणलं ना तरी सुद्धा चालेल. दळायला देताना चक्कीवाल्याला सांगायचं की सांडग्यांकरता हे पीठ आम्हाला दळून पाहिजे, म्हणजे ते छान असं रवाळ पीठ दळून देतात. तर आमच्या घरामध्ये असे मटकीच्या डाळीचे सांडगे सर्वांना आवडतात, त्याच्यासाठी मी असेच सांडगे नेहमी करते. आमच्या भागामध्ये असे मटकीच्या डाळीचे सांडगे, मिश्र डाळींचे सांडगे किंवा मिश्र डाळी भिजवून त्याचे फेसाचे सांडगे सुद्धा करतात. आता हे दळून आणल्यानंतर पुढे काय करायचे ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आता इथं बघा, मी सांडग्यांकरता 1.5 किलो मटकीची डाळ दळून आणलेली. डाळ दळून आणताना जाड रव्यापेक्षा थोडंसं असं जाडसर दळून आणलेलं आहे, म्हणजे थोडंसं कंदार असं दळलेलं आहे. ह्याच पद्धतीने सांडग्यांकरता पीठ आपल्याला दळून आणायचंय, म्हणजे सांडग्याची भाजी केल्यानंतर खूप छान अशी लागते, खमंग लागते चवीला. फार अगदी बारीक असं पीठ करायचं नाही. जर खूप बारीक पीठ दळून आणलं त्याचे सांडगे केले तर सांडग्याची भाजी फार अशी केल्यानंतर चिकट होते आणि चवीला पण चांगली लागत नाही. बाकीचं साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. 2 चमचे मीठ घेतलंय, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, 2.5 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. हे लाल तिखट लवंगी मिरची पावडर आणि मीठ असलेलं असं हे लाल तिखट इथं घेतलंय. 25 ते 30 लसूण पाकळ्या, 1 छोटी वाटी कोथिंबीरीची पानं निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. जर का तुम्हाला सांडग्यांमध्ये मेथीची भाजी घालायला आवडत असेल तर मेथीच्या भाजीची कोवळी पानं निवडायची, स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरून घालायची. आता आपण लसूण आणि जिरं वाटून घेऊया. आता लसूण आणि जिरं वाटण्याकरता मिक्सरचं भांडं घेतलंय. इथं लसूण घालूया. लसूण पाकळ्या थोड्याशा जास्त घालायच्या, म्हणजे सांडगे चवीला खूप छान लागतात. आता इथं 1 चमचा जिरं घेतलंय. आपण पहिलं सुद्धा पिठामध्ये जिरं घातलेलं आहे.
आणि थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं वाटून घ्यायचं. हे बघा, लसूण आणि जिरं थोडंसं पाणी घालून असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण सगळे सारे मसाले घालूया. तर इथं मी 2 चमचे मीठ घेतले आणि थोडंसं वरती घेतलेलं आहे ते घालूया. हळद घालूया. लाल तिखटही फार नाही घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर आणखी थोडंसं तुम्ही घालू शकता, पण खूप जास्तीचं तिखट नाही घालायचं, कारण आपल्याला हे वर्षभर सांडगे ठेवायचे असतात. तर लाल तिखटामुळे थोडेसे सांडगे लवकर खराब होतात जर जास्त वापरलं तर. त्याच्यासाठी आता सांडगे करताना थोडंसं कमीच घालायचं लाल तिखट, कारण आपण भाजी करताना सुद्धा लाल तिखट घालतच असतो. आता आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर किंवा मेथीची भाजी जर तुम्ही घालत असाल तर मापातच घालायची, फार पण जास्त नाही घालायची. मग सांडगे जसे जसे जास्त दिवस राहतात ना तसे थोडेसे काळपट रंगाचे होतात त्यासाठी. आणि लसूण आणि जिरं वाटून घेतलंय ते सुद्धा घालूया. आता घातलेलं साहित्य सारं पिठामध्ये मिसळून घेऊया. आता सारं साहित्य मिसळून झाले. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, लसणाचं आणि जिऱ्याचं लागलेलं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्येच घालूया. आणि आता थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं. फार सैल मळायचं नाही, थोडंसं घट्टच मळायचं. अगदी घट्ट पण नाही, फार अगदी घट्ट असं नाही. लागेल तसं पाणी घालायचं आणि मळायचं, एकदम पाणी घालायचं नाही. सांडग्याचं पीठ इथे मी आता मळून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीने मळलेलं आहे. आपण चपातीला कसं पीठ मळतो तसं, फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही मळलेलं. ह्याच पद्धतीने मळायचं, म्हणजे 1 तासभर आपल्याला हे पीठ ठेवायचंय मुरण्याकरता. मुरल्यानंतर अगदी छान असं हे पीठ थोडंसं आणखी सैल होतं. आणि फार आत्ताच सैल जर हे पीठ मळलं तर मुरल्यानंतर खूप सैल होतं. मग त्यावेळेला आपल्याला पुन्हा मटकीची डाळ थोडीशी मिक्सरवरती बारीक करून पिठामध्ये घालायला लागते. मग त्याच्यामुळे सांडग्याची चवही बदलते आणि सगळ्या मसाल्याचं प्रमाणही सारं चुकतं. त्याच्यासाठी पीठ मळताना याच पद्धतीने मळून घ्यायचं. हे बघा, आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये सांडग्याचं पीठ काढलेलं आहे. आता काय करायचं, एक 3-4 चमचे वरून पाणी घालायचं, असं सगळीकडे फिरवून घालायचं, म्हणजे पीठ मुरायला मदत होते त्याच्यासाठी. आणि हे पीठ आता 1 तासभर झाकून ठेवायचंय. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 तास जरी हे पीठ मुरवून घेतलं ना तरी सुद्धा चालेल. छान मुरतं पीठ आणि मस्त सांडगे होतात. आता 1 तासाने आपण याचे सांडगे करूया. आता 1 तास झालेला आहे. आपण सांडग्याचं पीठ मळून ठेवलं होतं, उघडून बघूया. हे बघा, अगदी छान मुरलेलं आहे पीठ आणि छान असं फुललेलं आहे. हे बघा, आता आपण सगळं चांगलं एकजीव करून घेऊया. सगळं सांडग्याचं पीठ खालीवर करून चांगलं एकजीव करून घेतलंय. मस्त असं सांडगे करण्याकरता तयार झालेलं आहे. आपण थोडंसं पाण्याचा हापका मारून ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे मस्त पीठ फुललेलं आहे. आता आपण सांडगे करायला घेऊया. इथे आता सांडगे करण्याकरता ताट घेतलेलं आहे मी. तर अशाच ताटांमध्ये मी सांडगे करणार आहे. आमच्या इथे खिडकीमध्ये ऊन येतं, तिथे ही ताटं ठेवता येतात. त्यासाठी तुमच्याकडे जर भरपूर ऊन येत असेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या मोठ्या कागदावरती एकाच जागी सारे सांडगे करू शकतात. आता आपण सांडगे करूया. सांडगे करण्यासाठी इथं थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे हाताला लावायला. थोडासा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा, फार अगदी मोठा नाही घ्यायचा. असा मोठा गोळा घेतला की फार हातही भरतो आणि सांडगे छोटे छोटे करता येत नाहीत. त्याच्यासाठी असं 5 बोटांनी असे छान सांडगे करायचे आणि छोटे छोटे करायचे, फार मोठे करायचे नाही. मोठे केलेले सांडगे वाळून बारीक होतात, पण पुन्हा भाजीमध्ये शिजल्यानंतर खूप असे मोठे मोठे फुगतात. त्याच्यासाठी अगदी असे छोटे छोटे सांडगे करायचे, नाजूक असे. हे बघा, ह्या पद्धतीने. आणि प्रत्येक वेळेला पाण्यामध्ये हात बुडवून ओला करायचा नाही. जास्त जर सांडगे करताना पाणी लागलं सांडग्यांना तरी सुद्धा सांडगे लवकर खराब होतात, बुरशी येते सांडग्याला. ह्या पद्धतीने आता छान छोटे छोटे सांडगे करून घेऊया. बघा,
आता ताट भरून इथं मी सांडगे करून घेतलेले आहेत. ह्याच पद्धतीने साऱ्या पिठाचे सांडगे मी करणार आहे. पाचही बोटाने छान असे छोटे छोटे नाजूक सांडगे करायचे, म्हणजे सांडग्यांना छान शिरा पडतात आणि दिसायला सुद्धा सांडगे खूप मस्त दिसतात. आता हे सांडगे 4 दिवस वाळवून घेणार आहे मस्त असे कडकडीत उन्हामध्ये, आणि नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे. आमच्या भागामध्ये जर घरामध्ये शुभ कार्य असेल तर सांडग्यांपासूनच सुरुवात करतात. सांडगे करायच्या आधी 5 पांडव करून हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करतात आणि मग सांडगे करतात, आणि मग इतर सारे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ केले जातात. आता सांडगे वाळल्यानंतर 4थ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, मटकीच्या डाळीचे सांडगे इथे करून तयार झालेले आहेत भाजी करण्यासाठी. तर बघा, ह्या पद्धतीने छान असे तुम्ही सुद्धा मटकीच्या डाळीचे सांडगे तयार करून बघा. हे सांडगे वर्षभर छान टिकतात. सांडगे केल्यानंतर छान 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे वर्षभर छान टिकतात. पाहिजे तेव्हा ह्या सांडग्याची भाजी करता येते. ह्या सांडग्याची पातळ किंवा सुकी भाजी सुद्धा करता येते. तर माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मटकीच्या डाळीचे सांडगे असे करून बघा. तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा, आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा.